हसू नका भाऊ तुम्ही. वेळाच भाऊ मोबाईल खिशात ठेवा. इथं उभे राहा तुम्ही छत्री घेऊन. छत्री अशी धरायची आहे. ऐकून नाही म्हणजे काय करतात. बुलढाणा येथील जे येळगाव धरण आहे, या येळगाव धरणाचे स्वयंचलित जे गेट आहेत 80 गेट, हे गेट वरती पाऊस झाल्यानंतर एकाच वेळी हे गेट खुलतात आणि शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आम्ही गेल्या 5 वर्षापासून सातत्याने याचा पाठपुरावा करतोय की बुवा जे येळगावचं धरण आहे त्याला सांडवा नाही आहे आणि ते स्वयंचलित जे गेट लावलेले ते सांडव्यात लावलेले, ते त्या धरणासाठी एक सांडवा तयार करण्यात यावा किंवा ते गेट मानवचलित करण्यात यावे, जेणेकरून जो पाणी त्या धरणामध्ये साठवणार आहे ते कायमस्वरूपी त्या पाण्याचा विसर्ग सुरू राहिला पाहिजे. परंतु त्या धरणामध्ये पाणी साठतं आणि अचानक भिंत जशी फुटती त्या प्रमाणात ते गेट एकाच वेळी खुलतात आणि बुलढाणा असेल, चिखली असेल आणि मेकर असेल या तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे बैठक घेतली, त्याचं इतिवृत्त तयार आहे आणि त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री महोदय जे आहेत त्यांनी सुद्धा ऑगस्ट महिन्यात आता 2 आठवड्यापूर्वी बैठक घेतली होती. या संदर्भातले आदेश निर्देश सुद्धा दिले होते, परंतु यावर कसल्याही उपाययोजना अद्यापपर्यंत झालेल्या नाही. बुलढाणा नगरपालिका अनेक वर्षापासून मेंटेनन्सच्या नावाखाली या धरणाचं या जे गेट आहे त्या गेटसाठी दुरुस्तीसाठी पैसे काढले जातात, परंतु हे जे खालचे शेतकरी आहेत, बुलढाणा असेल, चिखली असेल आणि मेकर असेल या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आमची शासनाला मागणी आहे की तुम्हाला या संदर्भात काय उपाययोजना करता येईल त्या करा. काय आपल्याला त्याचं काय उपाययोजना करून आणि त्या संदर्भातली म्हणजे जी टेक्निकल बाब आहे ती शोधून काय याच्यावर पर्याय शोधता येईल तो पर्याय शोधावा, जेणेकरून भविष्यात आमच्या शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. माझी शासनाला विनंती आहे की या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे 100% नुकसान झालेलं आहे. या शेतकऱ्यांना तातडीनं पीक विमा आणि नुकसान भरपाई देण्यात यावी, ही आमची मागणी आहे. मी देवठाणे शेतकरी रमेश शिंगळे वा दरवर्षी येळगाव धरणाचे ते स्वयंचलित दरवाजे उघडल्यामुळे आमच्या शेतीचं भरपूर नुकसान होतं. या शेतीला पाहणी करण्यासाठी कोणी मुख्यमंत्री, कोणी आमदार, खासदार कोणी येत नाही समजा आणि आम्हाला भरवून मदत करत नाही.
आणि त्यांनी आम्हाला भरीव मदत करावी आणि शेतकऱ्याला आत्महत्येपासून रोखावं. आमच्या शेतकऱ्याची अशी अवस्था झालेली आहे, येळगावच्या धरणामुळे ऑटोमॅटिक दरवाजे एकदम खुलतात. हजारो ते 1500 एकर शेती आमची पाण्याखाली गेलेली आहे. अक्षरशः शेतकऱ्याला असं झालं की तोडकी फोडकी मजुरी देऊन आपल्याला काहीतरी शासन आमच्या समाधानी करतं आणि त्या समाधानीत आमचं असं होतं की एक तर आत्महत्या करावं सुचत नाही. मंत्री खासदार इलेक्शनच्या वेळेस 4-4 वेळेस बुलढाण्याला आले. आता एक वेळेस त्यांनी येऊन पाहावं नदीकाठच्या शेतानं कशी कशी अवस्था आहे, हेलिकॉप्टरनं कमीत कमी हेलिकॉप्टरनं यावं आणि शेतकऱ्याला चांगलीत चांगली भरीव मदत अशी द्यावं. समजून द्या. मी दिवठाणा गावचा शेतकरी विलास वसू. आमच्या दिवठाणा गावामध्ये पेनगंगा नदी वाहते आणि दरवर्षी या नदीपात्रामध्ये आजूबाजूची शेती ही पूर्णपणे नुकसान होते. यावर्षी सुद्धा जे येळगावच्या धरणाचे 80 गेट एका वेळी पडल्यामुळं ते पाण्याचा फ्लो एकदम आला आणि आमचं सोयाबीनचं सर्व पीक नदीकाठचं पीक सर्व चालले गेलं. आणि अशी ह्या दरवर्षीचीच एक आमच्या शेतकऱ्याची घटना आहे. त्यामुळं आमचा कलेक्टर साहेबाला असेल, शिवोला असेल, नगरपालिका शिवोला असेल, हे दरवर्षी आम्ही त्यांना निवेदन देऊ कंटाळलेलो आहे. आणि दरवर्षी आम्हाला आश्वासन देतात की आम्ही यावर्षी ते काम पूर्ण करू, पण अद्यापपर्यंत ते काम पूर्ण झालं नाही आणि दरवर्षी शेतकऱ्याचं आमचं नुकसान होतं. दरवर्षी आमचा शेतकरी हा मरणाच्या दारामध्ये उभा आहे आणि असं नुकसान दरवर्षी जर होत गेलं तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. शासनही आमच्या पाठीमागं उभं राहत नाही, तोडकीनं मदत देते आणि त्या मदतीमध्ये आमचं कोणतंही उत्पन्नाचं हे सुद्धा निघत नाही, खर्चही सुद्धा निघत नाही. तर आमच्या शासनाला विनंती आहे की जे नदीकाठचे शेतकरी आहे त्यांना त्यांचा सर्वे करून त्यांना चांगली मदत देण्यात यावी, पीक विमा देण्यात यावा आणि त्यांचं कर्ज माफ सुद्धा करण्यात यावं अशी माझी विनंती आहे.